तुम्ही बऱ्याच पद्धतीने खपली गव्हाची खीर बनवली असाल, पण जर कधी बिस्किट वापरून खपली गव्हाची खीर कधी बनवली आहे का? तर तीच आज मी कशा पद्धतीने यामध्ये बिस्किटचा वापर करून अगदी अशी टेस्टी ही खीर बनवलेली आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा, कारण अशाच सिंपल रेसिपी तुम्हाला आपल्या चॅनेलवर बघायला मिळतील. तर अगदी ही खीर अशी टेस्टी होते, तुम्ही चव याची विसरणार नाही. एकदम अशी चवीला ही खीर भारी होते. तुम्ही देखील एकदा तरी अशा पद्धतीने ही खीर नक्की करून बघा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथं मी बरोबर 1 वाटी खपली गहू घेतलेले आहेत. आता हे गहू मी स्वच्छ निवडून घेतलेले आहेत. आता यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे. अगदी जास्त नाही, अगदी किंचित पाणी घालून घ्यायचं आणि या पाण्यामध्ये आपल्याला हे गहू थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर एक 10 ते 15 मिनिट आपल्याला हे गहू असेच आपल्याला थोड्या वेळ ठेवून द्यायचं, जेणेकरून ते गहू थोडेसे आपले कठीण जे असतात ते थोडंसं सॉफ्ट होईल. 10 ते 15 मिनिटानंतर गहू थोडेसे सॉफ्ट आपले झालेले आहेत. आता याला आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि मिक्सरला याची आपल्याला एकदम अशी जाडसर अशा पद्धतीने भरड करून घ्यायची आहे. एकदम देखील मी बारीक केलं नाही, अगदी थोडी जाडसर अशी भरड करून घेतलेली आहे. आता कुकरमध्ये मी 1 लिटर जवळजवळ पाणी कडकडीत गरम करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला ही गव्हाची आपल्याला भरड घालून घ्यायची आहे आणि याच्यामध्येच आपल्याला याच्यासोबतच खारीक देखील आपल्याला थोडीशी यामध्ये घालून घ्यायची आहे, कारण खारीक लवकर शिजत नाही. त्यामुळे आपल्याला गव्हासोबतच ही खारीक थोडीशी बारीक मी कट करून घेतलेले आहे, त्याला देखील घालायचं आहे आणि मीडियम गॅसवर आपल्याला एक 6 ते 7 शिट्ट्या आपल्याला या गव्हाच्या करून घ्यायच्या आहेत. आता ही गहू शिजेपर्यंत आपण इकडं काय करायचं आहे, एका भांड्यामध्ये मी अर्धी वाटी तांदूळ घेतलेला आहे. हा तांदूळ आपल्याला 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर पुन्हा आपल्याला यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे, पण पाणी आपल्याला नेहमीपेक्षा जास्त घालायचं आहे. आपण रेग्युलर भात शिजवताना घालतो त्याच्यापेक्षा थोडंसं आपल्याला पाणी यामध्ये जास्त घालून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीसाठी थोडंसं मीठ देखील घालून घ्यायचं आहे. ही खीर अगदी झटपट होते, कारण कुकरमध्ये आपलं एकीकडे गहू देखील शिजायला ठेवलेले आहेत आणि एका गॅसवर आपल्याला हा तांदूळ देखील शिजायला ठेवायचा आहे. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने कुकरमध्ये गहू आणि तांदूळ देखील आपण शिजत घातलेला आहे. एक 6 ते 7 शिट्ट्या झालेल्या आहेत. मी गॅस बंद केलेला आहे आणि आपला इकडे भात देखील हा छान असा अगदी मऊसूत शिजलेला आहे आणि आपली गहू जे आहेत ते देखील अगदी असं छान असं आपलं शिजलेलं आहे. एक 6 ते 7 शिट्ट्या मी मिडियम गॅसवर करून घेतलेल्या आहेत. आता हे गहू जे आहेत आपल्याला एखाद्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. ज्या भांड्यामध्ये आपल्याला खीर करायची आहे त्या भांड्यामध्येच डायरेक्ट आपल्याला हे गहू शिजवलेले काढून घ्यायचे आहेत आणि यामध्येच आपल्याला हा शिजवलेला भात जो होता तो देखील आपल्याला या गव्हामध्येच घालून घ्यायचा आहे आणि याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. अगदी ही खीर आपली झटपट होते, जास्त वेळ अजिबात लागत नाही. अगदी आता एक 10 मिनिटातच आपली खीर ही तयार होते. आता हे भांडं आपल्याला गॅसवर आपल्याला ठेवायचं आहे आणि आपल्याला सतत असं एकसारखं हलवत राहायचं आहे. आता यामध्ये आपल्याला चवीनुसार गूळ घालायचा आहे. इथं मी 2 वाट्याबरोबर गूळ घेतलेला आहे. 1 वाटी गहू घेतला होता तर त्यासाठी मी 2 वाट्या गूळ घेतलेला आहे. गूळ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, पण 2 वाट्या गूळ अगदी छान अशी व्यवस्थित अशी खीर आपली तयार होते. आता गूळ आपल्याला छान असा 1 मिनिटभर आपल्याला छान असा विरघळून घ्यायचा आहे आणि याला सतत असं एकसारखं हलवत राहायचं. खाली आपली खीर चिकटून बसू शकते, त्यामुळे एकसारखं आपल्याला याला सतत असं हलवत राहायचं आहे. आता यामध्ये मी नारळाचं दूध घातलेलं आहे. जवळजवळ एक अर्धा लिटर नारळाचं मी दूध यामध्ये घालून घेतलेलं आहे. तुम्ही रेग्युलर साधं दूध वापरला तरी चालेल, पण मी तर नारळाचं दूध जवळजवळ एक अर्धा लिटर यामध्ये वापरलेलं आहे. आता त्यानंतर यामध्ये आपल्याला सुंठ आणि वेलचीची पावडर मी मिक्सरला थोडीशी साखर घालून बारीक करून घेतलेली आहे आणि चाळून घेतलेली आहे. ती देखील एक साधारण 2 चमचे आपल्याला सुंठ आणि वेलदोड्याची पावडर यामध्ये घालून आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला खीर आपल्याला छान अशी उकळत ठेवायची आहे आणि खिरीला उकळी आली की सुरुवातीला गॅस फुल्ल करून आपल्याला खिरीला उकळी काढून घ्यायची आहे आणि त्यानंतर मिडियम गॅसवर आपल्याला पुन्हा एक 2 ते 3 मिनिट ही खीर छान अशी शिजवून घ्यायची आहे. आता खिरीला देखील छान अशी उकळी आलेली आहे आणि तुम्ही बघू शकता खीर आपली छान अशी दाटसर व्हायला लागलेली आहे. आता त्यानंतर काय करायचं, आता यामध्ये आपल्याला साधारण एक 2 चमचा यामध्ये आपल्याला गुलकंद घालून घ्यायचा आहे. यामुळे अगदी खिरीला आपल्या फ्लेवर असा छान येतो. त्यामुळे गुलकंद जर तुम्ही कधी वापरला खिरीमध्ये नसेल तर नक्की तुम्ही गुलकंद खिरीमध्ये वापरून बघा. अगदी खीर आपली अशी भारी चवीला होते. आणि त्यानंतर महत्त्वाचा घटक म्हणजे आपल्याला यामध्ये
बिस्किट वापरायचे आहेत. इथं मी मारीची बिस्किटं एक 7 ते 8 घेतलेले आहेत. आपल्याला ही बिस्किटे दुधामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने दुधामध्ये आपल्याला पूर्ण एकजीव करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला ही बिस्किटे आपल्याला या खिरीमध्येच घालून घ्यायचे आणि आपल्याला सतत असं एकसारखं हलवत राहायचं आहे. आपलं बिस्किट घातल्यानंतर खीर आपली अजून अशी छान अशी दाटसर होते आणि अगदी शेवटी आपल्याला यामध्ये मी 1-2 चमचे तुपात मी इथं काजू, बदाम आणि बेदाणे फ्राय करून घेतलेले आहेत किंवा तळून घेतलेले आहेत. ते देखील आपल्याला अगदी शेवटी याच्यामध्ये घालायचं आहे, कारण सुरुवातीला जर आपण काजू बदाम घातले तर ते सॉफ्ट पडतात. म्हणून अगदी आपली खीर अशी छान शिजली की अगदी शेवटी आपल्याला यामध्ये काजू, बदाम, बेदाणे आपल्याला जे काही ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत ते अगदी आपल्याला शेवटी घालायचं आहे, जेणेकरून ते कुरकुरीत तसेच राहतात. म्हणून यामध्ये शेवटी आपण ड्रायफ्रूट्स घालून घ्यायचे आहेत आणि पुन्हा एखादा मिनिट आपल्याला छान असं हे शिजवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर गॅस बंद करायचा आहे. आणि तुम्ही बघू शकता की थंड झाल्यानंतर खीर आपली अगदी अशी छान अशी घट्ट दाटसर झालेली आहे. आपण जे बिस्किटे वापरले यामुळे खीरीला दाटसरपणा येतो आणि चवीला देखील अगदी ही खीर अशी भारी होते. तर अशा पद्धतीने आपली अगदी 10 ते 15 मिनटात ही खीर तयार झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता याचं टेक्स्चर कसं झालेलं आहे. अगदी थंड झाल्यानंतर ही अशी दाटसर होते. त्यामुळे सुरुवातीला थोडीशी ज्यावेळी नकळत पातळ असते किंवा किंचित पातळ असते त्यावेळी आपल्याला गॅस बंद करायचा आहे, कारण थंड झाल्यानंतर ही खीर अजून दाटसर होते. तर अशा पद्धतीने आपली ही झटपट अशी खपली गव्हाची खीर तयार झालेली आहे. आणि तुम्हाला जर मारीचं बिस्किट वापरायचं नसेल तर त्याच्याऐवजी तुम्ही पार्लेजीचं बिस्किटसुद्धा वापरू शकता. त्याने देखील खीर अगदी छान अशी टेस्टी होते. तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा.